ऐतिहासिक जागेमध्ये तुम्ही नटरंग नाव दिलेली संस्था सुरू केली आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष करून ठेवलाय. तुमच्या हातून विद्यार्थी घडलेले आहेत आणि हे आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. कुठे गेलेले आहेत तर मारली नाही, पण एक असा रॅन्सम आकडा काढला तर तो 15,000च्या अधिक नक्की. जवळपास त्याचे 2200 ते 2400 प्रयोग महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये केले आणि मला खूप अभिमानाने सांगता येईल की प्राजक्ता इतकी अभ्यासामध्ये निपुण होती की एका ओमनीमध्ये आम्ही प्रवास करायचो, मारुती ओमनीमध्ये. तर तो मारुती ओमनीतला कडेला जो काही लाईट असतो ना, तो रात्री लाईट लावून ती तिचा घरचा अभ्यास करायची गाडीमध्ये. सो ती इतकी तिच्या अकॅडमिक्स करता पण फोकस्ड होती, नृत्यात पण होती. सो तिने हा सगळा जो काही थक्क करणारा प्रवास आहे तो अतिशय लहानपणापासून वयाच्या 11व्या वर्षापासून स्टार वंडर्स या कार्यक्रमामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये तिचा प्रवेश झाला किंवा तिच्या आयुष्यात आमचा प्रवेश झाला. ऍज अ फॅमिली म्हणून तिच्या सोबत जगता येतंय. नमस्कार, शमिका उजगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. नृत्याची परंपरा त्यांच्या आईबाबांपासून आलेली आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी ती कला जोपासलेली आहे. आपल्याकडे आलेले आहेत जतीन पांडे. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. खूप मनापासून स्वागत. आम्हाला जतीन सर फक्त माहिती आहेत, आमची मुलं ज्यांच्याकडे डान्स शिकायची. आज मला खरंच जाणून घ्यायचंय सर की कसे काय तुम्ही या कलेकडे वळलात आणि अतिशय सुंदररित्या इतकी वर्ष ती परंपरा जपलेली आहे. माझ्या आई आणि वडील या दोघांनीही कलेचं जीवन अतिशय जवळनं पाहिलेलं असलेलं आणि त्यामुळे याच्यातले खाचखळगे हे त्यांना अधिक ज्ञात होते. म्हणून त्यांनी आमच्या चारही भावंडांना या कलेपासून थोडं लांब राहण्याचा सल्ला दिला होता. आणि माझं सगळं बालपण हे कलेच्या जवळ जरी गेलेलं असलं तरी माझ्या लहानपणापासून मी कधी कलेशी संलग्न नव्हतो झालो, पण कलेला खूप जवळनं संपर्कात ह्याच्यामुळे आलो की मी 1994 ते 1999 आप्पा वाळवंत चौकातल्या नुमवी या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेत जिम्नॅस्टिक विषयाचं प्रशिक्षण द्यायला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. तर त्यावेळेला माझा पगार होता 250 रुपये आणि 3 बॅचेस 30-30 मिनिटाच्या मला शाळेत घेण्याची मला संधी मिळाली होती. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात मुलांचा प्रवेश झाला आणि लहान मुलांमध्ये मिळणारा आनंद हा किती मोठा आणि किती गोड असतो हा मला नुमवीच्या त्या वाटचालीतनं उमगला. पण सुट्ट्यांमध्ये ही मुलं मला सोडून जायची आणि त्यांचा विरह मला सहन व्हायचा नाही. मग त्यावेळेला माझा एक सहकलाकार, म्हणजे कलाकार पण होताच तो, पण त्यावेळेचा माझा लहानपणीचा एक सवंगडी माझ्याबरोबर त्याच शाळेमध्ये प्रशिक्षण द्यायचा. तर त्यांनी आणि मी असं ठरवलं की आपण सुट्ट्यांमध्ये या मुलांपासून लांब नाही जायचं. माझ्या भागातले नगरसेवक दत्ताभाऊ सागरे आणि नगरसेवक बालाजी तेलकर यांच्या मदतीनं नानावाडा या शाळेमध्ये एक हॉल आम्ही मागितला, एक वर्गखोली की आम्हाला सुट्ट्यांकरता ती आम्हाला पुरवा. तर त्यांनी सांगितलं की बाबा अशी कुठल्या तरी संस्थेला ती देता येईल, तर तुम्ही काहीतरी असं एका लेटर एडवर काहीतरी, काय माहितीच नाही, अनुभवच नाही, संस्था म्हणूनच अनुभव नव्हता. गणपती मंडळ एवढं फक्त माहिती होतं की गणेशोत्सव असतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी सामाजिक कार्य करत असतं, पण अशी कुठली कलाविषयक संस्था निर्माण करण्याकरता काहीच अनुभव पाठीशी नव्हता. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही असं ठरवलं की आता संस्था करायची, पण आता त्याचं नाव काय द्यायचं. तर त्यानंतर मग आम्ही आप्पा वाळवंत चौकातनं चालत येत होतो. चालत येत असताना आम्ही दोघांनी डिस्कस केलं की कले करता नटराज महत्वाचा असतो, तर त्याच्यातला आम्ही नट घेतला. आणि माझा जो सहकलाकार आणि बालपणीचा मित्र प्रशांत संत, तर त्यांनी तो रांगोळीचा क्लास घ्यायचा. तो रांगोळीत रंग महत्वाचे होते, त्यामुळे कलेचा नटराज आणि रांगोळीतले रंग अशी 3 नटरंग. आणि शेजारी पाहिलं तर एक बोर्ड होता भवानी प्रतिष्ठान नावाचा. तर तो प्रतिष्ठान शब्द कळला, त्याचा अर्थ माहिती नव्हता, काही नव्हतं. तो प्रतिष्ठान शब्द ढापला आणि नटरंग प्रतिष्ठान अशा नावाने ती संस्था आम्ही त्या आप्पा वाळवंत चौकापासून ते दक्षिणमुखी मारुतीपर्यंतच्या रस्त्यावर त्या संस्थेला आम्ही असाच मनातल्या मनात जन्म दिला. नंतर एका सायक्लो स्टाईल करून, टायपिंग करून त्याचं लेटर हेड बनवलं आणि आम्ही त्या शाळेला तसा अर्ज केला. आणि मग त्यांच्या नगरसेवकांच्या सांगण्यावरनं आम्हाला तिथं एप्रिल-मेच्या सुट्ट्यांच्या काळामध्ये आम्हाला ती वर्गखोली मिळाली. ज्या दिवशी ती मिळाली त्याचा पहिला दिवस पण खूप रंजक आहे. जवळपास हे सगळं ऍडव्हर्टाईज करत
करण्याकरता आमच्याकडे काही पैसे नव्हते. तर त्या काळी मी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करायचो आणि रात्री मी 11 ते 8 रात्री काम करायचो. तर मी माझं एचआरचं डिपार्टमेंट स्वच्छतेकरता जेव्हा उघडलं जायचं तेव्हा तिथे एक झेरॉक्सचं मशीन होतं. तर त्या झेरॉक्सच्या मशीनवर मी माझी ती केलेली कॉपी ती सायक्लोस्टाईल करून किंवा झेरॉक्स करून त्याच्या प्रती काढायचो. त्या दुसऱ्या दिवशी वाड्यावाड्यांमध्ये जायचो. त्यावेळेला माझ्या मंडळाची म्हणजे साईनाथ मंडळाची जी नृत्याची स्पर्धा व्हायची त्याच्यातून काही मुलं मला नृत्य करणारी माझ्या भागातली आढळलेली होती. बुधवार, शनिवार, कसबा. तर त्यांच्या वाड्यामध्ये मी जायचो, खाली दवंडी पिटायचो. तुम्ही तिथं या, त्याची काही फी नाहीये, विनामूल्य आहे, तर तुम्ही सगळेजण या. अशी 10-10 पोरं गोळा करायचो, त्यांच्यामध्ये एक कागद द्यायचो आणि तुमच्या आई वडिलांना दाखवा आणि संस्थेमध्ये या. असा मी त्याचा प्रसार आणि प्रचार नटरंगचा सगळ्या भागामध्ये फिरत फिरत करीत होतो. आणि 1997 साली नानावाड्यामध्ये ती जागा मिळाली. 94 ते 97 पर्यंत मी खूप वणवण करत मुलांना घेऊन इथं तिथं फिरत ती संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि 97 ला तिथं ती जागा उपलब्ध झाली आणि त्याच्यानंतर 97 पासून आज 2025 आहे, तर तिथं हा प्रवास चालू आहे. पण मग त्या ऐतिहासिक जागेमध्ये तुम्ही नटरंग नाव दिलेली संस्था सुरू केली आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष करून ठेवलाय. तुमच्या हातून विद्यार्थी घडलेले आहेत आणि हे आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. कुठे गेलेले आहेत सगळे. टोटल मारली नाही, पण एक असा रॅन्सम आकडा काढला तर तो 15,000च्या अधिक नक्की असेल. म्हणजे मी त्यात शाळांची मुलं मोजत नाहीये माझ्या प्रवासातली. नटरंग मधून बाहेर पडलेले कलाकारांची एकदा अशीच रॅन्सम टोटल मारली तर ती 15,000हून अधिक नक्की असते. की आईनी आणि दादांनी, म्हणजे मी माझ्या वडिलांना दादा म्हणायचो, की त्यांनी आम्हाला नेहमी याच्यापासून रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण आईबरोबर तो सगळा प्रवास लहानपणापासून अनुभवल्यामुळे माझ्या मनात तर कलेविषयीचे कुतूहल निर्माण झालं होतं. आणि त्याच्यातून माझ्या आईनी एका कलाकाराला भाऊ मानलं होतं. त्यांचं नाव होतं राजेंद्र शिंदे. तर ते भरतनाट्य मंदिरला लाईटमन म्हणून काम करीत असत. तर त्यांच्या सुट्ट्यांच्या काळामध्ये भरतनाट्य मंदिरमध्ये बालनाट्याचे खूप प्रयोग रंगायचे. जयंत तारेंचे असायचे, दिलीप नाईकांचे असायचे, राजा राणांचे असायचे. तर हे सगळे प्रयोग बालनाट्याचे, सतीश तारे, सुनील तारे, आसावरी, हे सगळे कलाकार त्यावेळेला मला त्या बालनाट्यातून काम करत असताना मी त्यांना बघायचो. तर माझ्या मामाच्या तिथल्या सहभागामुळे मला भरतनाट्य मंदिरमध्ये जाऊन ते सगळे प्रयोग बघण्याचा मला संधी मिळायला लागली. आणि मी रोज सकाळी 8 वाजता तिथे जायचो. 9 वाजल्यापासून ते प्रयोग चालू असायचे आणि 4 वाजता संपायचे. तर ते सगळ्या प्रयोगांचं लाईट इफेक्ट्स, त्यांचं माईक लावणं, हे सगळं मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षी करत होतो. आणि लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टींना माझ्याकडं आत ऑलरेडी इन होत राहिलं ती सगळी कला. पण मला पूर्ण वेळ त्याच्यात जाण्याची इच्छा जरी होती तरी पण आईवडिलांच्या इच्छेमुळे शिक्षण आणि त्याच्यानंतर नोकरी या सगळ्या गोष्टींकडे मला वळावं लागलं. पण आता मागाशी सांगितल्याप्रमाणे नुमवीनी माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळा टर्निंग पॉइंट आणला आणि ती मुलं माझ्या आयुष्यात नसती आली आणि मला एक आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये ना आपण पैसे जसं शोधत असतो, स्थैर्य जसं शोधत असतो, तसं प्रत्येक जण आपलं एक वजूद, आपलं एक अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित नटरंग संस्थेच्या मुळे किंवा त्या मुलांच्या सहवासामुळे मला माझ्या आयुष्यात मी हरवत असलेलं किंवा शोधत असलेलं अस्तित्व गवसलं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. कारण आज मी जे काही घडलो, जमलो, तर त्या सगळ्यामध्ये त्या अस्तित्वासाठीच जगलो आणि त्याच्यासाठीच इथून पुढचा काळ पण जगायची इच्छा आहे. तुमचं ज्योती चांदेकर जे आता नुकतंच त्यांचं निधन झालंय, त्यांचं पण कनेक्शन होतं पहिल्यापासून तुमच्याशी, ते कसं होतं? फक्त ज्योती मावशीच नाही, आणि म्हणजे आज जयमाला इनामदार असतील, लीला गांधी असतील, आशा काळे असतील, सुहासिनी देशपांडे असतील, या सगळ्यांबरोबर माझ्या आईनी लहानपणापासून काम केलं होतं. माझ्या आईनी तर केलंच होतं, पण माझ्या आजीबरोबर म्हणजे आईच्या आईबरोबर पण या सगळ्या कलाकार कनेक्टेड होत्या. माझी आजी भालजी पेंढरकरांच्या जयप्रभा स्टुडिओजमध्ये त्यांच्याबरोबर काम करीत होती आणि सिनेमांमध्ये तिने काम केलेलं आहे. आणि माझी मावशी म्हणजे माझी आईची मोठी धाकटी बहीण, ही देखील हिंदी सिनेसृष्टीमध्ये नृत्य कलाकार म्हणून अनेक वर्ष कार्यान्वित होती. म्हणजे जवळपास तिने 3-3,500-4,000
सिनेमांमध्ये नृत्याचं काम केलं असेल. बर. तर ती लहानपणापासूनच म्हणजे यंग एज मध्येच ती मुंबईला गेली आणि तिने त्या इंडस्ट्रीमध्ये प्रवेशित झाली. आणि आईनी पुण्यामध्ये लोकनाट्य नाटक हे माध्यम स्वीकारलं. त्यामुळे आम्ही पुण्यातच कार्यान्वित आई असल्यामुळे या सगळ्या कलाकारांबरोबर पुण्यातल्या एक लहानपणापासूनचा एक स्नेह होता. म्हणजे तो कलाकार घडण्याच्या अगोदर बालपणापासूनचा होता. लहानपणापासून त्यांची नाटकं, त्यांचे प्रवेश हे सगळे मला जवळनं अनुभवण्याचा संधी मिळाली. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्याबरोबर एक वेगळा बॉन्ड तयार झाला होता. तर संस्था तर उभी राहिली नटरंग तुमची. मग 97 पासून ते आता 2025 पर्यंत त्याचा जो ग्राफ आहे तो फार भारी आहे. पण मग त्याची कशी होती वाटचाल? मग आव्हानं पण असतील, काही क्षण असे आनंदाचे, दुःखाचे किंवा आठवणीचे असतील, काय काय होतं ते? नटरंग बरोबर काढलेला हा 31 वर्षांचा प्रवास आहे. म्हणजे मी 94 पासून मोजतो, कारण का मी त्याच्यासाठी 94 पासूनच झटत होतो. हा काळ हा खूपच भारावलेला आहे माझ्या आयुष्यातला. आणि हा काळ माझ्या आयुष्यातला एक मला असं काय काय आनंद आणि अभिमान देऊन गेलाय की जे मी कदाचित नोकरी करत असतो किंवा एका वेगळ्या प्रोफेशन मध्ये असतो तर कदाचित एवढा आनंद घेऊन जगलो नसतो. खरंय. आणि जर नोकरी करतच राहिलो असतो तर कदाचित एवढी दुःख पण भोगली नसती जेवढी मी नटरंगमध्ये किंवा या कलेच्या विश्वामध्ये आल्यामुळे भोगली. तर त्यावेळेला त्या मानाने या क्षेत्रामध्ये पैसे खूप कमी होते. म्हणजे आज ज्या पद्धतीने मालिका, टीव्हीचे कार्यक्रम या माध्यमातून एक लोकभावना कलेविषयीची निर्माण झालेली आहे. पूर्वीच्या काळी ती फार कमी होती. त्यामुळे उत्पन्न जे निर्माण होणार होतं कलावंत म्हणून तर ते त्या काळी नव्हतं. म्हणजे मला आठवतं की मी 99-2000 साली असा निर्णय घेतला की मी पूर्ण वेळ कलेच्या क्षेत्रात काम करीन आणि मी करत असलेली एका पंचतारांकित हॉटेलची नोकरी सोडली. ज्या दिवशी मी ती सोडली त्यावेळेला मी माझ्या बायकोबरोबर डिस्कस केलं, कारण का मी तोपर्यंत तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि 2001 साली मी विवाहबद्ध झालो आणि तिला मी ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या की मी कारण जोपर्यंत तिच्या संवादात होतो तोपर्यंत तिला माहिती होतं की हा 5 स्टार मध्ये काम करतो. त्यामुळे ती माझ्याशी लग्न करायला तयार होती. पण ज्यावेळेला लग्न करण्याचा वेळ आली त्यावेळेला मी तिला सांगितलं की मी रमत नाहीये. मी जरी ते हॉटेल पंचतारांकित असलं तरी पण आय एम नॉट सॅटिस्फाईड देअर, की मला ह्याच्यातून आनंद मिळतोय आणि ह्याच्यातून आनंद नाही मिळत आहे. सो आय वॉन्ट टू लिव्ह हॅपीली रादर दॅन बी गेटिंग बिझी. तर तिने माझ्या या भावनेच्या पाठीशी तिने समर्थन दिलं. तिने या सगळ्या गोष्टीला माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि म्हणून हा एवढा लांब म्हणू शकतो आता मी, कारण आता मी 50 वर्षांचा झालो. सो हा स्पॅन सगळा खूपच रंजक होता. सो याच्यात अप्स डाऊन्स या सगळ्या गोष्टी खूप खूप डिस्टर्बिंग पण काही काळ गेला आयुष्यातला आणि काही काळ खूप अभिमानाचा आणि आनंदाचा पण गेला. पण या दोघांची जर वजाबाकी बेरीज असं काय काय करायचं झालं तर याच्यातलं संचितच अधिक आहे. मी याला कधीच नावं ठेवणार नाही माझ्या वाटचालीला. या वाटचालीमध्ये ज्यावेळेला श्री बालाजी तेलकर आणि दत्ता सागरे यांच्या बरोबर मी काम करीत होतो त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक असा काळ आला की माझ्या भागाचे आमदार गिरीश बापट यांच्याबरोबरचा माझा संवाद वाढला आणि त्याच्यानंतर ते संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यांनी मला ना एक मोठी व्यापक दृष्टी दिली, एक ओळख मिळाली, संस्था मोठी करता आली, कार्यक्रमांचा दर्जा वाढवता आला आणि मोठमोठे कलावंत या कार्यक्रमांपर्यंत मी आणू शकलो, मुलांपर्यंत पोहोचू शकलो, त्यांचं मार्गदर्शन मुलांना घडवू शकलो, मुलांना देश विदेशापर्यंत घेऊन जाऊ शकलो. तर हे सगळं इट इज ऑल बिकॉज ऑफ गिरीश बापट. त्यांचं जाणं हा पण माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा लॉस आहे की बापट साहेबांनी एवढ्या लवकर जायला नको पाहिजे होतं आणि संस्था अजून मोठी झालेली पाहिजे होती. तुमच्या काकांच्या नावानं पण कुठला मोठा पुरस्कार तुम्ही देता आणि मोठे मोठे कलावंत सरांकडे येतात, त्याबद्दल सर सांगाल? त्याच्या मागे माझी भावना वेगळी होती. लहानपणापासून मी काही ज्या कलाकारांना पाहिलं आणि त्यांच्या कामामुळे मी प्रभावित झालो म्हणून मी कलाकार होऊ शकलो. सो माझं नेहमी असं म्हणणं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपला कोणतरी आदर्श असायला पाहिजे आणि त्याच्याकडे बघून त्याचं काम बघून आपण प्रेरित झालं पाहिजे की तसं काम आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून एक उत्तम कलावंत आणि माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे माझे काका
शाहीर मधु कडू हे एक अतिशय उत्तम हुरहुरी एक व्यक्तिमत्व होतं, विनोदी कलावंत होते. आणि गाढवाचं लग्न हे नाटक त्यांचं सगळे जाणतो आपण किती मोठं त्यांनी काम केलंय गाढवाच्या लग्नातलं. तर त्यांच्या आकस्मिक झाल्यानंतर त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्याचा मानस माझ्या मनामध्ये आला. कारण का त्यांचे जे सुपुत्र आहेत विजय कडू, त्यांनी पानशेत म्हणजे मधु कडूंच्या मूळ गावी मधु कडू प्रतिष्ठान नावाची स्थापना केली आणि त्याच्या ट्रस्टवर पण त्यांनी मला घेतलं होतं. मी तिथेही सदस्य झालो होतो. तर त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी मधु कडूंच्या नावाने हा पुरस्कार एक चालू केला. त्याच्या मागची भावना अशी होती की आपल्या संस्थेतल्या मुलांनी अशा कलावंतांना बघावं, त्यांना ऐकावं, त्यांची कला जवळनं पाहावी आणि ते आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या मुलांची कला त्यांना दिसावी, त्यांनी त्याचं कौतुक करावं, प्रसंगी आपल्या मुलांना काही संधी त्या निमित्तानं उपलब्ध करून द्यावी. हा सगळा इंटेन्शन, त्याच्या मागची भावना अशी होती. त्यामुळे आतापर्यंत इतके दिग्गज कलाकार आपल्या संस्थेला भेट द्यायला आले आणि आपल्या कार्यक्रमाचा भाग झाले. सर, तरी मला नावं ऐकायला आवडतील. किती जण आले होते, कोण कोण आले होते? ऑलमोस्ट म्हणजे मला तर बऱ्याच पैकी माहिती आहे, पण मला आवडेल प्रेक्षकांना कळलं तर. या पुरस्कारार्थींना आता म्हणजे 31 वर्ष हा पुरस्कार आपण देतोय, ज्यामध्ये भरत जाधव होते, वंदना गुप्ते होत्या, दिलीप प्रभाळकर होते, मोहन जोशी होते, त्याच्या काळात केदार शिंदे होते, प्रसाद ओक होते, सुबोध भावे. आता यावर्षी आपण मागच्या वर्षी भाऊ कदमांना दिला, यावर्षी आपण नम्रता संभेराव यांना दिला, समीर चौगुले आपल्या कार्यक्रमात येऊन गेले, मराठी चित्रपट सृष्टीचं वैभव आहेत असे ऑलमोस्ट ऑल प्रत्येक कलाकार आपल्या संस्थेमध्ये येऊन गेलाय. आणि मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटते की म्हणजे निलेश साबळे, भाऊ कदम हे सगळे कलाकार जे आता फेस आहेत सगळ्या इंडस्ट्रीचा आपल्या, तर त्या सगळ्या कलाकारांमध्ये आता आपल्या पुरस्काराची एक चर्चा होत असते की हा पुरस्कार मला मिळाला, यावर्षी तुम्हाला मिळालाय का? हा अजून खूप भारी कार्यक्रम असतो, एकमेकांना सांगितलं जातं. निर्मिती सावंत या सगळ्या कलाकारांनी आपल्या कार्यक्रमाचं बघून इतकं कौतुक केलेलं आहे की आपलं शिस्तबद्ध मांडणी. मला ना एक गोष्ट तुम्हाला खूप आवर्जून सांगावीशी वाटते. 2 वर्षापूर्वी म्हणजे ज्या वेळेला आपलं नटरंगचं 25वं वर्ष होतं, त्यावेळेला आपण सचिन पिळगावकरांना कार्यक्रमाला बोलवलं होतं. आणि सचिनजींनी कार्यक्रम ज्या वेळेला सगळं पार पडत होता तोपर्यंत माझं त्यांचं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन चालू झालं होतं. आणि खूप त्यांना त्यांच्या वेळेचं महत्व लक्षात घेता त्यांनी अगोदर हा कार्यक्रम खूपच असा अंडर एस्टिमेट केला होता की लहान मुलांची संस्था आहे आणि मला लवकर जायचंय वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला सचिन सर कार्यक्रमाला आले आणि त्यांनी हा कार्यक्रम पाहिला, त्यावेळेला ते इतके खुश झाले. व्हाईल त्यांच्या स्पीचच्या वेळेला त्यांना आपण दिलेली पुरस्काराची रक्कम ही देखील परत केली, त्यांच्याकडनं पण आपल्याला मदत केली, आपल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं, आपल्या शिस्तबद्ध मांडणीचं, की एकही कुठला प्रेक्षक, कुठलाही पालक, कुठला मुलगा त्यांच्याबरोबर सेल्फीला गेला नाही, त्यांना सही मागायला गेला नाही, त्यांना डिस्टर्ब करायला गेला नाही. आणि हे इतकं म्हणलं ते मी आतापर्यंत आयुष्यात कधी असं बघितलेलं नाही. इतकी शिस्तबद्ध संस्था की एक माणूस पुढे येत नाही आणि प्रत्येक जण आपलं काम करतोय. सो ही सगळी मांडणी आपल्या कामाची म्हणजे आता अवंतर होऊन एक अशीच गंमत सांगतो की माझे जेवढे पण मित्र आता पुण्यामध्ये काम करतात ना, तर त्यांना त्यांच्या संस्थेमध्ये जर कोणाला ओरडायचं असेल तर तिथे ते आता माझं नाव घेतात की तुम्ही ना एक दिवस जतीन सरांच्या क्लासला जाऊन आलं पाहिजे तुम्हाला तिथं, मग तुम्हाला कळेल की डिसिप्लिन काय आहे. सो मी ही कॉम्प्लिमेंट घेतो. आणि म्हणजे माझ्या नावाने आपण म्हणतो ना बागुल बुवा येणारे बागुल बुवा, कोणाची भीती घातली जाते तशी माझी घातली जाते, पण मी खूप प्रेमळ आहे. नाही, पण ती भीती आहे ना, हे आदरयुक्त भीती असते. हो, तितकं सांगते की तुम्हाला उगाच कुठलं तरी काहीतरी कॅरेक्टर आहे आणि घाबरायचं बाबा काहीतरी बोलेल असं नाही. तुमच्या प्रांतात इतके परफेक्ट आहात आणि ही शिस्त आम्ही स्वतः त्या तुमच्या नटरंग अकॅडमीचे भाग होतो. आमची मुलं यांच्याकडे जायची त्यावेळेस त्यांचं असं होतं की मुलं तर नाचतातच आहे, त्यांच्याकडे जाऊन नृत्य करतात, पण त्याच वेळी मम्मी स्पेशल, पप्पा स्पेशल असं काहीतरी असायचं भन्नाट, आणि त्यात आम्ही सगळे सहभागी. ते फार फार वेगळं होतं. आणि इतकं असून सुद्धा आता सर ज्या लेवलला आम्ही गप्पा मारायचो, पण जेव्हा डान्स सुरू व्हायचा त्यावेळेस सर वेगळ्या फॉर्म मध्ये असायचे. ही जी मुलं आहेत तुमच्याकडे येणारी, तर ती आता वर्षभर तुमच्याकडे असतात का फक्त तुमचं सेमिनार असतात, वर्कशॉप असतात, आणि याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही शोज करता? भरतनाट्यमचं किंवा क्लासिकलचं तुमचं फार मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
पूर्वीच्या काळी मी शनिवार रविवार या एकाच दिवशी 2 दिवसांमध्येच आपला डान्स क्लास असायचा आणि शनिवार कारण 5 दिवस तर मुलांना शाळाच असायची आणि मुलं फ्रीच नसायची. बरोबर. तर शनिवार रविवारपर्यंत मी माझ्या आयुष्यातली नटरंगच्या वाटचालीतली 25 वर्ष डान्स क्लास घेतलेला आहे आणि ज्या वेळेला संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली त्यानंतर संस्थेतला अतिशय लहानपणापासून ज्याने नर्तक म्हणून आपल्याकडे वाटचाल सुरू केली तर प्रणव कडेकर असं आपल्या कलाकाराचं एक नाव आहे. त्यांनी आपल्याकडनं लहानपणापासून जे नृत्याचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर आपण त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये जाऊन MA भरतनाट्यम ही पदवी संपादित केली, त्याचं शिक्षण तेथून पूर्ण केलं आणि मग आता पूर्णतः नृत्य या विभागाची जबाबदारी आपण प्रणववर सोपवली आणि तो अतिशय उत्तम कलाकार आता तिथं घडवतोय. तर ते सोमवार ते रविवार असे 7ही दिवस आपले आता भरतनाट्यमचे क्लासेस आहेत आणि आता म्हणजे आत्ता प्रवेश घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षीसाठी घ्यावा लागेल. इतकं आता त्याचं इतकं छान मांडणी झालेली आहे आणि आपण अजिबात अधिक विद्यार्थी न घेता जेवढे झेपतील आणि ज्यांच्यावर काम करता येईल एवढ्याच विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवून उत्तम कार्यक्रम त्यांचे शहरभर राज्यभर आता चालू आहेत आणि खूप छान वाटचाल आता भरतनाट्यम नृत्य शाखेची चालू आहे. एप्रिल आणि मे या 45 डेज मध्येच आपण फक्त आपलं समर कॅम्प अजूनही चालू ठेवलेला आहे आणि जोपर्यंत मी आहे आणि काम करतोय आणि नाचू शकतोय तोपर्यंत एक कार्यक्रम नटरंगचा हिंदी मराठी लोकनृत्य अशा सगळ्या संमिश्र लोककलांचा आपण करत असतो आणि तो करत राहू. तर तुमच्या संस्थेमध्ये येऊन अनेक कलाकार नावारूपाला आलेले आहेत. त्यातलं अगदी लेटेस्ट नाव म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्याबद्दल ऐकायला आवडेल. तुमच्याशी तिचं जे काही कनेक्शन आहे आणि जे काही बॉन्ड आहे तो अगदी वेगळा आहे. तर तिच्याबद्दल काय सांगाल? प्राजक्ताची ओळख होण्याच्या अगोदर प्राजक्ताच्या आईची ओळख झाली. ज्यावेळेला नटरंगच्या माध्यमातून मी काम करत होतो त्यावेळेला मी काही स्पर्धांचं निवेदन करत होतो आणि एका बाजूला नृत्य पण शिकवत होतो. त्याच वेळेला प्राजक्ता, वैष्णवी गिरे आणि सिद्धांत शेलार असे 3 कलावंत पुण्यामध्ये वेगवेगळ्या नृत्य शाखांमध्ये वेगवेगळ्या नृत्याच्या क्लासमध्ये प्रशिक्षण घेत होते आणि स्पर्धात्मक पातळीवर आम्ही सगळे एकत्र भेटत असू. स्पर्धा या माध्यमातून ओळख झाली की जतीन सर निवेदन करतायत आणि माझं लवकर घ्या या एका कारणानं माझ्याबरोबरचा त्यांचा सगळ्यांचा स्नेह वाढलेला होता. प्राजक्ता जिथे राहते त्यामध्ये एक दत्ताचं मंदिर होतं आणि त्या दत्ताच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा तिथल्या काही गावकऱ्यांनी त्यांचं ठरवलेलं होतं. तर तिथे कार्यक्रम करून थोडं अर्थार्जन करावं आणि काही त्या माध्यमातून पैसे उभे करावे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी असा एक अतिशय उदात्त हेतू त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्राजक्ताच्या आईला बोलून दाखवला. त्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेऊन सिद्धांत, वैष्णवी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असताना देखील त्यांना एकत्र आणण्याचं कसं त्यांनी डोंट नो की ते त्यांनी कसं केलं असेल आणि त्यांनी मला विचारलं की त्या कार्यक्रमाचं निवेदन तुम्ही करताल का. त्या काळी ते 3च कलाकार 3 तास कार्यक्रम करायचे. म्हणजे हे त्यावेळेचं आश्चर्य होतं की एकदा डान्स केल्यानंतर आपल्याला जो दम लागतो आणि परत वेगळी वेशभूषा घालून यायचं, परत दुसऱ्या गाण्याला नृत्याकरता तयार राहायचं, मेकअप करून यायचा, वेशभूषा बदलायची, हे सगळं खूप आश्चर्यकारक होतं. म्हणून मी त्या कार्यक्रमाचं नाव दिलं स्टार वंडर्स. आम्ही जवळपास त्याचे 2200 ते 2400 प्रयोग महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये केले आणि मला खूप अभिमानाने सांगता येईल की प्राजक्ता इतकी अभ्यासामध्ये निपुण होती की एका ओमनीमध्ये आम्ही प्रवास करायचो, मारुती ओमनीमध्ये. तर तो मारुती ओमनीतला कडेला जो काही लाईट असतो ना तो रात्री लाईट लावून ती तिचा घरचा अभ्यास करायची गाडीमध्ये. सो ती इतकी तिच्या अकॅडमिक्स करता पण फोकस्ड होती, नृत्यात पण होती आणि खूप लहान वयापासून तिने पण भरतनाट्यम डॉक्टर स्वाती दातारांकडे शिकायला सुरुवात केली होती. नंतर तिचं अरंगेत्रम पूर्ण झाल्यानंतर तिने जेव्हा BA ला MA ला पुणे विद्यापीठातून नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. ती पण गोल्ड मेडलिस्ट आहे. नाही पण तिची शैली जी आहे ती आम्ही फुलवंती आता चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे मानलंच. सो तिने हा सगळा जो काही थक्क करणारा प्रवास आहे तो अतिशय लहानपणापासून केलाय आणि तिच्या वयाच्या 11व्या वर्षापासून स्टार वंडर्स या कार्यक्रमामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये तिचा प्रवेश झाला किंवा तिच्या आयुष्यात आमचा प्रवेश झाला आणि आज तिच्या या सगळ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये ॲज अ फॅमिली म्हणून तिच्या सोबत जगता येतंय आणि तिचा सगळा
ही दिमागदार आणि अभिमानास्पद वाटचाल बघता येते, याचा आनंद आहे. तुमचे प्रोग्राम तर आम्ही पाहिलेलेच आहेत, फार सुंदर होतात. त्याचबरोबर सगळ्यात अट्रॅक्शनचा पॉईंट आम्हाला असायचं तुमचं निवेदन. माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून नानावाड्यात जायचो. मी तिथे जाऊन पुस्तकं वाचायचो आणि पुस्तकांमुळे मला ना खूप व्हॉकेबलरी माझी समृद्ध झाली, की खूप शब्द मला ऑलरेडी यायचे. आणि ज्या वेळेला मग मी कार्यक्रम करू लागलो त्यावेळेला लोकांचे कार्यक्रम बघितलेले होते की त्याला एक सूत्रधार असतो, एक निवेदन ही कार्यक्रमाची रंजकता वाढवते. हे सगळं आईबरोबर कार्यक्रम केल्याने मला माहिती होतं की एखाद्या कार्यक्रमाचा आत्मा हा त्याचं निवेदन असतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये कलाकारांचं जीवन 360 अंशामध्ये बदललं. ज्या अडचणी मला भोगायला लागत होत्या आणि माझ्या इतर मित्रांना भोगायला लागत होता त्या दूर करण्याचा मी बऱ्या अंशी प्रयत्न करत होतो. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतर कलाकारांना पण काय त्यांची परिस्थिती असेल याची पण जाणीव मला होत होती. सो त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही नृत्य परिषद अशा नृत्याकरता जगणाऱ्या कलाकारांची एक संघटना संस्थापित केली. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मी 28 जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रवास केला आणि 12,500 नृत्य दिग्दर्शक आम्ही एकसंध केले. आता प्रश्न असे होते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नृत्य करण्याकरता रंगमंदिर नाही. इनफॅक्ट आपल्याकडे जे काही 17-16 रंगमंदिर आहेत त्यापैकी एक पण नृत्यगृह नाही, सगळी नाट्यगृह आहेत. बरोबर. सो नृत्याला ना पहिल्यापासून समाजात एक दुय्यम स्थान देण्यात आले. सो ती एक बोच माझ्या मनात होती आणि कधी आम्हाला विचारलं गेलं नाही या देशात किंवा या राज्यात की नृत्य करण्याकरता आम्ही रंगमंदिर बांधतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय हवंय. बांधकामाच्या विषयी एक्सपर्टी असणाऱ्यांचा सल्ला घेता आणि ते रंगमंदिर बांधताय. अनेक जिल्ह्यांमध्ये आता नृत्य मंदिर नाही, रंगमंदिर नाही, नाट्यगृह नाही. 25-25 हजार रुपये भाडी आहेत बाहेर, तर त्यांना कार्यक्रम करणं शक्य नाही. एखाद्या कलाकाराला एखादं रंगमंदिर असणं म्हणजे त्याच्या शरीरामध्ये आत्मा असणं. तर त्या शहराची ती एक सांस्कृतिक गरज आहे. तर ती न ओळखता रंगमंदिर नसल्या कारणाने की आपण आपली कला स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना फुकट उपलब्ध करून देतोय, ते बंद झालं पाहिजे. आपल्या कलेचं एक तर कौतुक झालं पाहिजे, नाहीतर मोबदला मिळाला पाहिजे. या 2 तत्वाचा मी आहे. आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एक 8-10 वर्ष संस्था जेव्हा माझी नवीन होती आणि मला तेवढी मॅच्युरिटी नव्हती तोपर्यंत मी स्पर्धा केल्या. त्याच्यानंतर मी स्पर्धेला माझ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना कधीही उतरवलं नाही. स्पर्धात्मक पातळीवर मी विनामूल्य जाऊन कार्यक्रम करीन कुठेतरी, पण मी कार्यक्रम करीन. मला बोलवायचं माझ्याशिवाय दुसरं कोण नाही. कारण आपल्या संस्थेचे एवढे विद्यार्थी असायचे की दुसऱ्यांची कोणाची गरजच नसायची. सो माझं त्या गोष्टींवर खूप पहिल्यापासून असा जोर होता की आपण स्पर्धात्मक मुलांना तयार नाही करायला पाहिजे. स्पर्धेमुळे काय होतं की तुमच्यात आणि माझ्यात कलावंत म्हणून एक ईर्ष्या निर्माण होते, एक स्पर्धा निर्माण होते. जी स्पर्धा एक निकोप वातावरण कलेचं कधीच नाही करू शकत. मी तुमचं कधीच चांगलं विचार करणार नाही जर तुमची आणि माझी स्पर्धा असेल तर. सो त्या स्पर्धात्मक पातळीवर या सगळ्या लोकांपर्यंत त्यांना मी हा माझा विचार पटवण्यासाठी इन्शुरन्स हा एक अतिशय इम्पॉर्टंट फॅक्टर आयुष्यात आपल्या प्रत्येकाच्या आहे. अनेक कलाकारांची उपजीविका म्हणजे एका वेस्टर्न डान्स करणाऱ्या आज पुण्यातल्या एका कलाकाराचं उत्पन्न पकडलं ना तर सरासरी ते आहे मिनिमम 30,000 रुपये. तर 30,000 रुपयांमध्ये त्याला त्याच्या 2 व्हीलरचा EMI भरायचा आहे, त्याच्या क्लासचं भाडं भरायचं आहे, त्याच्या घराचं भाडं भरायचं आहे, त्याच्या घरातलं सामान भरायचं आहे, त्याच्या मोबाईलचं टॉपअप करायचं आहे आणि त्याच्या गाडीत पेट्रोल पण टाकायचं आहे. सो हे सगळं 25 आणि 30,000 रुपयांच्या पगारामध्ये जगणं या शहरात शक्य नाहीये, राज्यात पण शक्य नाहीये. तो त्याचं भविष्य कसं अधोरेखित करणार आणि त्याच्या स्वप्नांना तो कधी आकार देणार, तो लग्न कधी करणार, त्याचं तो सेटल कधी होणार. सो नृत्याच्या माध्यमातून नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच समाजाचा, सरकारचा हा इतका म्हणजे हे प्रोफेशन आहे हेच लोकांना मान्य नाही. म्हणजे आता मी अंदाज घेतलाय तर आता महाराष्ट्रामध्ये 16 लाखाहून अधिक मुलं डान्स क्लासवर जात आहेत. 16 लाखाहून अधिक कलाकार जे शासनाकडे कुठला पैसा मागत नाही, ते लाडकी बहीण नाही, लाडके भाऊ पण नाही. तर ते शासनाकडे कुठले पैसे मागत नाहीये, ते तुमच्याकडनं कुठली सुविधा मागत नाहीये
आणि ते चोऱ्या करत नाहीयेत, ते कुठलं चुकीचं कर्म करत नाहीयेत आणि ते अतिशय सुंदरपणे या राज्याची एक सांस्कृतिक पण जोपासण्याचं ती लोक काम करतात आणि हे हिरोज आहेत, अनसंग हिरोज आहेत. त्यामुळे कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून नृत्य परिषदेची स्थापना केली. काही अंशी त्यात यश आलं, काही अंशी अपयश आलं. 28 जिल्ह्यांचा प्रवास, त्याला लागणारा खर्च आणि कलाकारांच्या अपेक्षा या सगळ्या पुऱ्या करता करता थोडी दमणूक होते, थोडी अडचण होतीये. पण मी आशावादी आहे, नेहमी आयुष्यभर मी आशावादी आहे आणि याच्यातून अजून काहीतरी चांगला मार्ग निघेल आणि ती संस्था पण अजून मोठी होईल अशी माझी आशा आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि प्रयत्नशील राहीन. या सगळ्यामध्ये तुम्ही शासनाकडे काय मागणी करताय आणि शासनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? माझी शासनाकडनं म्हणजे शासनाकडनं मागणी करण्याकरता मी खूपच छोटा कलाकार आहे, पण माझं एक छोटं मागणं आहे आणि म्हणजे एक स्वप्न आहे की असं घडलं पाहिजे आणि मी माझ्या लेवलवर खूप मंत्र्यांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पण हे जाऊन पोहोचवलेलं आहे लेखी. महाराष्ट्र शासनाने नृत्य करणाऱ्या किंवा लोकसंगीत जोपासणाऱ्या, लोकनृत्य जोपासणाऱ्या कलाकारांना जर शालेय सगळ्या शिक्षणामध्येच त्यांचा अंतर्भाव केला आणि त्यांना एक नृत्य शिक्षक म्हणून, लोककला शिक्षक म्हणून जर शाळांमध्ये नोकरी दिली तर कितीतरी पिढ्यांचं, कितीतरी कुटुंबांचं हे चांगलं होणार आहे आणि ते सरकारला आशीर्वादच देतील आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. पण या कलाकारांना कधीही ते शेतकरी नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, ते कारखानदार नाहीत, ते गिरणी कामगार नाहीत, अशा कुठल्याच ऍस्पेक्टमध्ये ते मोडत नाहीयेत आणि त्यांचं भविष्य हे खूप आधांतरी आहे. कलावंत हा फक्त 50 वर्ष जगू शकतो त्याच्या कलेबरोबर. त्याच्या पुढचा काळ किंवा त्याच्या फॅमिलीला पुढे नेण्याचं हे खूप अवघड काम कलावंतांच्या आयुष्यामध्ये आहे. सो मायबाप सरकारने कलावंतांकरता या गोष्टीचा विचार केला. त्यांना काही नकोय, त्यांना एक हक्काची नोकरी द्या आणि त्यांना एक चांगला मानधन द्या ज्याच्यावर ते त्यांचं उपजीविका चांगल्या रीतीने सांभाळू शकतील. निवेदन आहे, नृत्य दिग्दर्शन आहे, अनेक छोटी बालनाट्य पण केली, सगळं झालं आणि आता पूर्वी तुमचा एक कविता संग्रह प्रकाशित केलेला होता, तो मला माहिती होता. पण हे पुस्तक जे आहे रंगधर्मी, ही कल्पना कशी काय सुचली? वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे ते प्रेक्षकांना सांगाल तुम्ही? बापटसाहेब पालकमंत्री असताना मी एक प्रयोग केला होता की पुण्यातल्या उत्तम कलाकारांना पालकमंत्र्यांबरोबर रंगभूमी दिनी म्हणजे 5 नोव्हेंबरला स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच कलाकारांनी खंत बोलून दाखवली की आमची जी काही कारकीर्द या शहरामध्ये होती तर त्या कारकिर्दीला पुढची पिढी ओळखणारच नाही, त्यांना कळणारच नाही की कोण कलाकारांनी काय काम केलं होतं. सो ही सगळी खंत कलाकारांनी बोलून दाखवल्यामुळे बापटसाहेबांनी पटकन त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि सांगितलं की तुमच्यापैकी कोणीतरी याच्यावर काम करून हा सगळा इतिहास संग्राह्य करा. सो त्यानंतर त्याचं फॉलोअप करण्याची जबाबदारी अनुषंगाने माझ्याकडे आली आणि मी खूप कलाकारांच्या मागे लागलो की हे सगळं संग्रह तुम्ही करावा म्हणून. पण आता मी त्या कलाकारांची नावं या पॉडकास्टमध्ये सांगत नाही, पण त्या बऱ्याच कलाकारांनी मला आज करू उद्या करू असे उत्तरं दिली आणि नंतर तो निधी लॅप्स व्हायची फार वेळ आली. 1 वर्ष झालं, पुढचं वर्ष आलं 5 नोव्हेंबरचं, तरी देखील ते काम माझ्याकडनं होत नव्हतं आणि मग बापटसाहेबांनी टाकलेला शब्द कधी पडू द्यायचा नाही हा पहिल्यापासून माझं एक तत्व होतं. म्हणून मग मी स्वतः लीड केलं आणि 51 कलाकारांच्या घरी जाऊन मी त्यांना त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या कलेच्या वाटचालीची सगळी इत्यंभूत माहिती ही शूट केलेली आहे. आणि या रंगधर्मीने एक कलाकार म्हणून मला इतका अनुभव आणि इतकं समृद्ध केलं की आपला प्रवास हा काहीच नाहीये. ज्या मोठ्या कलाकारांनी ते मोठे होण्यापर्यंतचा त्यांचा जो काही रंजक प्रवास आहे तो इतका मोठं करणारा होता, इतका प्रेरणा देणारा होता. तर त्या सगळ्या कलाकारांकडे त्यांच्या घरी जाऊन त्यांना शूट करून या त्यांच्या सगळ्या आयुष्यातल्या महत्वाच्या घडामोडींचे टिपणं काढून त्याच्यावर मी शब्दांकन करून हे रंगधर्मी म्हणजे ज्यांनी फक्त कलेला व्यवसाय नाही समजला, ज्यांनी कलेला फक्त उपजीविकेचं माध्यम किंवा वेळ घालवण्याचं साधन हे असं न बघता आयुष्यामध्ये त्याला धर्म समजलं, अशा त्या 51 कलाकारांना मी रंगधर्मी समजतो. म्हणून या पुस्तकाचं नाव देखील रंगधर्मी असं केलं. पुणे महानगरपालिकेच्या
या विभागातनं हे पुस्तक मला पुढे आणता आलं आणि नव्या पिढीला पुण्यातल्या 51 कलाकारांनी जे काही कलेकरता आणि या शहराकरता त्यांच्या कारकिर्दीनं दिलेलं आहे ते योगदान पुढे त्यांचं. आणण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे. जे विशेष आहे आणि हे फार मोठा मान वाटतं मला. लिहिलेलं आहे पुणे महानगरपालिका निर्मित रंगधर्मी आणि पुणे शहरातील कलाकारांचे अनुभवधन शब्दांकन जतीन पांडे. या सगळ्या छोट्याशा प्रवासामध्ये ना माझ्या कुटुंबाने पण मला खूप भरभरून साथ दिलेली आहे. म्हणजे माझी पत्नी अश्विनी असेल की तिने लॉंग थ्रू म्हणजे माझं लग्न होण्याच्या अगोदर 6 वर्ष आम्ही एकमेकांच्या आयुष्यामध्ये होतो. म्हणजे आम्ही 97 पासून आम्ही जर एकत्र असू तर आज 31 वर्ष पूर्ण अधिक काळ तिचा बरोबरचा माझा सहवास आहे आणि माझ्या सगळ्या सुखदुःखात माझ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये खंबीर साथ होती आणि ती नसती तर कदाचित एवढा प्रवास करताच नसता आला. आणि तनया एक अतिशय गुणी मुलगी आहे आणि आता तिने BA केलंय भरतनाट्यम मधून पुणे विद्यापीठातनं आणि आता सध्या तिने 2 सिनेमांचं आता असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. फुलवंतीचं ती सहाय्यक दिग्दर्शिका होती आणि एक प्रसाद खांडेकर यांचा एक सिनेमा आला होता चिकी चिकी बुबुम बुम, त्या चित्रपटामध्ये पण तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता ती माझ्यासारख्या थोड्या कविता लिहू लागली आहे. थोडं एक YouTube चॅनल तिने आता चालू केलंय. तनया जतीन या नावानेच तिने तिचं जसं तर मी माझ्या आईचं नाव लावतोय तसं ती लावते आणि सो तिची पण वाटचाल आहे आणि आता ती अभिनेत्री प्राजक्ताची सहाय्यक म्हणून तिचं मॅनेजर म्हणून काम पाहते. तिच्या सगळ्या वेळा तिचं शूटिंग या सगळ्या गोष्टी तनया बघते आणि आता मुंबईमध्ये आहे आणि तिथून मग ती अभिनय दिग्दर्शन याच्यात हातपाय मारते. आता आणखीन एक अगदी हक्काचं सर तुमची एखादी कविता. मनातून जात नाही ती जात, मनातून जात नाही ती जात, जन्मलो माणूस म्हणून पण कशी कधी कुठे जात चिकटली. जातीच्याच चष्म्यातून माणसांना पाहण्याची रीत झाली. जात खालची कधी फायदा म्हणून बरी वाटली, जात वरची कधी उच्चवर्णीय म्हणून वर वाटली. OBCची वर्ण फुले ताटव्यात नांदू लागली, SC ST ची मुले कमी गुणात आनंदू लागली. शाहू फुले आंबेडकर ही जातीची मुखपात्रे झाली, विचारांची त्यांच्या क्षुद्र द्रोण पत्रावळी झाली. इथे प्रत्येक जण आता आंदोलनाच्या तयारीत आहे, इथे प्रत्येक जण आता आंदोलनाच्या तयारीत आहे, काही ना काही मागण्या मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. इथे प्रत्येकाचे मतदारसंघ आणि मतदानाचे गठ्ठे झाले आहेत. लोकशाही नाही तर सर्वत्र जातीची शाही बोटावर लागली आहे. मी कुठे जन्म घ्यायचा हे कुठं माझ्या हातात होतं, मी कुठं जन्म घ्यायचा हे कुठं माझ्या हातात होतं. कोणती जात जन्मजात चिकटणं कुठं हातात होतं. मी गायलो एक राष्ट्रगीत मी भारतीय म्हणून, मी गायलो एक राष्ट्रगीत मी भारतीय म्हणून, पण घरागावात आता दुसरेच गीत गात आहे. लग्न बारसे सोहळे एकत्रित की जेवलो, आरत्यांना टाळ्या कीर्तन्या टाळ की वाजवलो, मरणप्रेत यात्रांना खांदे की पुरवलो, सुख दुःखांचे क्षण बालपणापासून की घालविलो. माणसांचे कर्तृत्व जातीहून कमी कैसे, माणसाचे अंतरंग प्रार्थनेहून कमी कैसे. छत्रपतींच्या या 18 पगड महाराष्ट्रात जातीचे हे नवे मळभट आलेच कैसे. भारी वाटलं मला तुमचा हा सगळा प्रवास जाणून घेण्यामध्ये आणि एक कलाकार कसा घडतो, कसा जगतो आणि कलेशी किती तो प्रामाणिक असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जतीन पांडे सर. हा पण एक मणिकांचन योग आहे. 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हे माहिती नव्हतं की आपण 20 वर्षानंतर आपल्याच एका कुटुंबामध्ये मुलाखतीला येणार आहे. सो हा पण एक चांगला अनुभव होता. धन्यवाद. थँक्यू.